चांगलं काय आहे तुमच्या गावात? सगळं बाहेर गेलं की लोक वाईटच सांगणार, सरपंचाला काय नाही पाहिजे का? म्हणजे मी ग्रामपंचायतीला गेलो, लोक एक आत्ता ग्रामपंचायतीला गेलो, तो आता नवीन इलेक्शन आहे त्या गावात, बसले लोक सभा चालू सत्य बोलले काय पाहिलं हो. आता वाजले 7 वाजता, संध्याकाळी 7, बाहेर वाटते 2:30. काय ग्रामपंचायत व्यवस्था 10 रुपये शेती लावू शकत. तर मी काय मी कुठं होतो सांगत कुठं होतो? हा नाही नाही हाच. तर तिथे मी त्या मावशीला, त्या महिला कोणाचंही चांगुलपण विकसित करायचं, कोणालाही चांगल्या गुण, माणसं 90% चांगले आहेत, पण लोक 10% फोकस करतात. तुम्ही वाईट, तुम्ही असं आहे, फला नाही, त्याचं 10% फर्रा खातो, तो अमृत होतो, खाऊ दे रे, पण त्याचं जीवन बाकीचं. आणि म्हणून जो चांगला भाग आहे तो पाहायला सुरुवात करा. काय चांगला भाग पाहायला सुरुवात करा. मी त्या मावशीला विचारलं कसं काय ताई शक्य आहे? म्हणले काय शक्य आहे, मी कोणाला सांगितलं ते आपले करायला लागले, पण साहेब तेवढ्यावर कुठे थांबलं. पण मी जे परसाद वांग्याचं झाड लावलं, 3 वांग्याचं झाड आहे, पण दर 2 दिवसाला त्याला अर्धा किलो वांगे निघतात, अर्धा किलो वांगे निघतात. किती वांग्याची पाहिजे खायची? मी शेजारी बाजारात प्रेम, आपलं प्रेम वाढायचं आपण गाईल लोकांनी अशी कंडिशन आहे. तर ह्या गोष्टी कधी झाल्या? शाश्वततेमध्ये झाल्या. मग अशा कुटुंबाला कधी आम्ही सन्मान करायचा प्रयत्न केला, त्याला कुठेतरी वॉटर टेरिफ मध्ये, कुठेतरी गावाच्या कोणत्या टॅक्स मध्ये कुठेतरी सूट देण्याचा प्रयत्न केला? कोणी तुम्हाला अडवलं होतं? ते अण्णा हजारे सांगता थकले की आमची ग्रामसभा म्हणजे सर्वोच्च ग्रामसभा म्हणजे सगळं बरोबर आहे. हा सगळा विषय आपल्या व्यवस्थेशी संबंधित आहे. व्यवस्था कोणती? आपल्या यंत्रणा आपण याच्यामध्ये अनुभवल्या, तुम्ही अभ्यासला असेल. कोणकोणती यंत्रणा आहे? पाणी स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये कोण काम करते? पाणी पुरवठा स्वच्छता समिती असेल, ग्रामपंचायत असेल, खालचे कर्मचारी असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे सगळी यंत्रणा खालपर्यंत. तर खालपर्यंतच्या याच्यात सीबीओ म्हणजे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन, भजन मंडळ, कीर्तन मंडळ, बचत गट, अमुक हे, त्याच्या सगळ्या शेवटचे घटक असतील सगळ्यांची. तुम्ही सगळी मोठी यंत्रणा याच्यामध्ये काम करत असताना कोणाला तरी असं सन्मान करण्यासाठीचं काम कोणाच्या हाती मिळालं असं झालं नाही. म्हणून आपल्याला कोणी रोखलं होतं नाही.